मुलीला पाठवत असताना काही चांगल्या अशा हुशार महिला मंडळी त्यांना काय करत असतात, चांगला उपदेश करत असतात. पतिव्रता धर्माचं पालन करण्याकरता त्यांना काही हितोपचार सांगत असतात. आणि मग पार्वती मातेला एका साध्वी ब्राह्मणीकडून सुंदर अशा प्रकारचा पतिव्रता धर्माचा उपदेश त्या ठिकाणी करायला लागलेले आहेत. पतिव्रता स्त्री ही सर्वात धन्य आहे. त्या ब्राह्मणीकडून पार्वती मातेला उपदेश होऊ लागलेला आहे. काय म्हणायला लागली, हे पार्वती, तू आता सासरी जाणार आहेस आणि तिथे गेल्यानंतर कशा प्रकारचं वर्तन करावं या ठिकाणी मी तुला काय सांगणार आहे. आई, पतिव्रता स्त्री ही सर्वात मोठं धन आहे. तिच्याशिवाय दुसरी कोणतीही स्त्री पूज्य नाही महाराज. पतिव्रता जर स्त्री असेल तर ती भगवंतालाही पूजनीय आहे महाराज. त्या पतिव्रता स्त्रीचा अधिकार देवावर आहे महाराज, देवावर. पतिव्रता स्त्रीनं सूर्य थांबवला होता, तुम्हा सर्वांना माहिती आहे. हे सगळं ब्रह्म चक्र थांबवलं होतं. इतका अधिकार पतिव्रता स्त्रीचा आहे.